लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नमस्कार, मी नाशिकहून भरत गोसावी. आता जे 400 कोटीचं रॉबरीचं प्रकरण झाले त्याच्यातले अपहरण झालेले संदीप पाटील यांच्याशी बोलत आहे. संदीपजी, नाशिकला तुमच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे, तर या संदर्भात खरा तपास आणि काय माहिती होती, तुम्ही काय सांगू इच्छिता? सर, हा नाशिक पोलिसांचा तपासा भाग आहे. तो जी माझी किडनॅपिंग झाली त्याच्यावरती योग्य तपास करताय. तर त्या तपासामध्ये मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. आता आपल्याकडं कर्नाटकामध्ये पोलीस अधीक्षक रामराजन यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या संदर्भामध्ये श्रीकांत सर आपल्याकडे नाशिकमध्ये दाखल झाले, तुमच्याशी बातचीत करताय. एक परवाशी जे काय आमच्या बेळगाव जिल्हा पोलीस पण एक प्रेसमेट घेतली होती पत्रकार परिषदेमध्ये. त्या ठिकाणी ते इथलं बेळगावमधलं आपलं पोलीस पथक दाखल देखील झालं होतं. त्यांना त्यांच्याप्रमाणे त्यांनी जे काही चौकशी करायची होती त्या इथल्या नाशिकचे पोलीस स्टेशन आणि विशेष पोलीस पथक त्याप्रमाणे त्यांनी करायला लागले. पण ह्याच्यामध्ये मुद्दा असा उपस्थित झालेला आहे, कारण हे जे प्रकरण दाखल झालेलं आहे ते अपहरण, मारहाण आणि ह्याच्याबद्दलचं आहे. बेळगाव पोलिसांना फक्त चौकशीसाठी बोलवलं होतं या ठिकाणी, पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे गुन्हा दाखल झालेलाच नाही आहे, त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही कशा प्रकारे जायचे ते लोक पुढे जातील. सर, जर का बेळगाव पोलीस याच्यामध्ये तपास करत असतील तर मी तिथे रॉबरीचा गुन्हा दाखल करू शकतो. मी करायला तयार आहे. कारण इथं अपहरणाच्या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी SIT स्थापित करून त्याच्या तपास ते त्यांचे चांगल्या योग्य पद्धतीने करत आहेत. परंतु कर्नाटकाच्या पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्याकडे जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत आम्हाला पुढील दिशा तपासाचे ठरवता येत नाही. त्यामुळे तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकतात का? करता का तुम्ही? हो, जर का ते तपास करत असतील कर्नाटक पोलीस तर मी तिकडे गुन्हा दाखल करायला तयार आहे. तुम्ही कर्नाटक किंवा गोवा पोलिसांना जे उत्पत्तीचं स्थान गोवामधून कंटेनर निघाले, चोरले घाटामध्ये हे कंटेनर लुटले गेले असं जे संबोधित जात आहे, या संदर्भात आपण कर्नाटक आणि गोवा पोलिसांना काय आवाहन करा? तर याच्यामध्ये मी त्यांना एवढंच आवाहन करेल का हे जे 400 करोड लुटले होते हे गोव्यामार्गे चोरला घाटातून, कर्नाटकमधून चोरला घाटातून बालाजी ट्रस्टला जात असताना हे तिथे लुटले गेले. आणि मला जयेश कदमनी सांगितल्याप्रमाणे हे कर्नाटक हद्दीतच लुटले गेले. तर कर्नाटक पोलिसांनी पण या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करावा व हा सर्व प्रकार उघडकीस आणावा. त्या व्हॉट्सअप कॉलच्या 27 मिनिटांमध्येच त्यांनी सर्व प्रकार काही मला फोनवर सांगितला आणि मला 22 तारखेला त्यांनी घोटीला भेटायला बोलवलं. आता सर्वसाधारण एकंदरीत हे प्रकरण असं बघता की नाशिक म्हणजे महाराष्ट्र पोलीस इथं फक्त हा अपहरणाचा गुन्हा दाखल होतोय, परंतु खऱ्या रॉबरी 400 कोटी होते का 1000 कोटी होते याचा तपास कर्नाटक किंवा गोवा पोलीस करतील. त्यांच्याकडून हा पुढील निष्पन्न होईल. आपण बघूया पुढे काय घडामोडी होतात. जो नाव बिल्डरचा येते त्याला आपण भेटलात का? याच्याशी आपले काही या संदर्भात चर्चा झाली की तुमचे नाव का गोवण्यात आले? हो, मी भेटलो त्यांना, त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटलो. ऑफिसला जाऊन भेटल्यानंतर त्यांना मी स्पष्ट विचारलं की ही जी रॉबरी झाली हे तुमच्याच माणसाने केली आहे, विराट गांधीनी. मग त्यांनी माझं नाव का फसवलं आणि तुम्ही मला उचलायला माणसं का पाठवले, पोलीस का पाठवले, हे मी त्यांना विचारलं. जर का याच्यामध्ये एक तर तुम्ही गुन्हा दाखल करा, नाही तर मी गुन्हा दाखल करतो. त्यावेळेस त्यांनी मला उडवडीची उत्तरं देत माझ्या प्रश्नाचे काही उत्तरे दिले नाही. मला सांगण्यात आलं का तू शांत बस, विराट गांधीचा शोध चालू आहे. विराट गांधी जसा भेटला त्यानंतर तो खुलासा होईल की त्यांनी तुमचं नाव का घेतलं. या प्रकरणाचं गांभीर्य पाहता एकदम सांगा तर की कुठेतरी 4 राज्यच नव्हे, आता तर हे दुबईला जोडलं गेलेलं प्रकरण आहे.
तुम्हाला असं वाटत नाही तुमच्या जीविताला धोका आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांनी तुम्हाला संरक्षण द्यायला पाहिजे? नाही, या संदर्भात नाशिक पोलिसांची एसपी साहेबांची आम्ही बोललो आहे की त्यांनी सांगितलं की त्यांनी मागणी केल्यास आम्ही त्यांना पोलीस संरक्षण द्यायला ते तयार आहेत. परंतु हे 400 कोटीच होते रॉबरीचा प्रकार होते, ही माहिती तुम्हाला कोणाकडे कशी मिळाली? हे जयेश कदमचे थ्रूच भेटली सगळं काही मला. हे 400 कोटी हे 20 ऑक्टोबर पासून या प्रकरणाचा प्रवास चालू झाला तर अजूनपर्यंत चालू आहे. सावळा शेटनी दुबईला खोट्या गुन्ह्यात फसून टाकले. मी विचारलं आमच्या जिल्हा पोलीस मुख्यालयानं की जसं नाशिक पोलिसांनी कर्नाटक पोलिसांनी ते बेळगाव पोलिसांना पत्र पाठवलं होतं, त्याचप्रमाणे गोवा पोलिसांना पण पाठवायला होतं. माझ्या माहितीनुसार अजूनही गोवा पोलिसांना या प्रकरणाचं काही पत्र गेलेलं नाही. तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे? नाही, त्याबद्दल मला काय माहित नाही. त्याबद्दल मी काही पण सांगू तुम्हाला शकत असं नाही. वाटतंय की नाही याचा छडा गोव्यामधून देखील लागायला हवा? तर आता त्याबद्दल मला काय बोलता येणार नाही. पण हे कर्नाटक पोलिसांनी जर का हे प्रकरण हातात घेतलं तर ह्या 400 कोटीचा छडा ते लावू शकता असं मला वाटतं. तुम्हाला मला एक विचारायचं आहे, ह्या प्रकरणामध्ये तुमचा कुठलाही संबंध नाही आहे. तो किशोर सावळा कोण जो फरार आहे तुमचा संबंध आहे, मग तुम्हाला कसं काय गोवण्यात आलेलं आहे? तर आता याच गोष्टी मला माहीत पडल्या पाहिजे अशी माझी पोलिसांकडे मागणी आहे. अद्यापही काही गुंतागुंतीचे प्रश्न आहेत एकदम सांगायचं की एवढे दिवस झाले, याच्यानंतर एवढे दिवसानंतर गुन्हा दाखल झाला, FIR दाखल होते, याच्यामागचं कारण काय असेल? तर मी 17 डिसेंबरला जो अर्ज दिला त्याच्यावर 19 डिसेंबरला जयेश कदमची स्टेटमेंट झाली. जयेश कदमवर त्यावेळी कोणताही दबाव नव्हता. त्यांनी स्वतः मनमर्जीने ती स्टेटमेंट त्याची दिलेली आहे. त्यांनी सर्व काही स्पष्ट सांगितलं आहे की हा सर्व प्रकार घडला. नाशिक येथे तुमचं अपहरणचा गुन्हा घोटी पोलिसांनी दाखल केला. त्याच्यामध्ये आतापर्यंत किती लोकांना घोटी पोलिसांनी अरेस्ट केलं आहे आणि त्यातील कुठले कुठले जी गाडी किडनॅप केली ती गाडी जमा झाली का, ज्या संदर्भात धाक दाखवली ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे का? अजूनपर्यंत या प्रकरणामध्ये 6 जण अटक झाले अशी माहिती भेटते आणि गाडी पण जमा केली आहे आणि पुढे त्यांचा तो अजून काही तो तपासाचा भाग असेल तर त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. गाडी जमा केली? हो, गाडी जमा केली अशी माहिती भेटते. त्या गाडीमधनं काही म्हणजे शस्त्रास्त्र असे काही सापडलेले? त्याबद्दल मला काही सांगता येणार. बरं, मग आतापर्यंत जो काही तपास आहे त्याच्यामध्ये जो नाशिक किंवा आता SITचं गुप्त तपासतात त्यांच्याबद्दल ते त्यांच्या प्रकरणाने जात असतात, परंतु नाशिक जे काही मला जो तपास करत आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, मी समाधानी आहे त्याच्यामध्ये. अँड आदित्य मिर्लेकर इज अन होनेस्ट ऑफिसर. त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. ते या प्रकरणाचा छडा नक्की लावतील. नाही, पण ह्या प्रकरणामध्ये आता ज्यावेळी 4 राज्यच नव्हे राहिलेली, मगाशी पण मी विचारलो की आता ते दुबईचं एक अपरिजित म्हणून कोण नाव यायला लागलेलं आहे? अर्जित. अर्जित जे काही नाव यायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे हे कनेक्शन आता दुबईपर्यंत भेटलं. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? या अर्जितचं मला जयेश कदमकडून असं माहीत पडलं की अर्जितच्या बोलण्यावर या विराट गांधीने गेम केली असं जयेश कदम मला स्वतः सांगितलं की आणि त्याची काय ऑडिओ रेकॉर्डिंग वगैरे पण सावळाची काय ती व्हायरल झालेली आहे, सावळा बिल्डरची. तर मग ज्यानंतर या सावळा बिल्डरला माहीत झालं का अर्जितच्या बोलण्यावर विराट गांधीने हे कंटेनर लुटले आहे, तर त्यानंतर यांनी अर्जितला दुबईला खोट्या ड्रगच्या गुन्ह्यामध्ये अडकून टाकले, त्याला फसवून टाकले असं जयेश कदमनी स्वतः सांगितलं. मला 1 तारखेला बोलवलं गेलं आणि मला 1 तारखेला लेटर दिलं आणि 1 तारखेला लेटर दिल्यानंतर मग 7 तारखेला एक लेटर नाशिक पोलिसांनी घोटी पोलीस स्टेशनला दिलं. 7 तारखेला मला नोटीस आली आणि 9 तारखेला माझा गुन्हा दाखल करून घेतला. आता हे 400 कोटीचं प्रकरण आहे. आतापर्यंत जो SIT स्थापन झालेला आहे त्याच्यानंतर आता कर्नाटकचे पोलीस पण मागावं लागले. आतापर्यंत जो तुमच्याबद्दल एकदम तुमच्याशी संपर्क असल्यामुळे आतापर्यंत जे काही तपास कार्य चाललेलं आहे ते योग्य पद्धतीने चाललेलं आहे वाटतं तुम्हाला? हो, नाशिक पोलीस याचा तपास योग्य पद्धतीने करते आणि मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. आता तुमचं म्हणणं आहे की एक किशोर सावळा आणि आरोही काहीतरी तुम्ही म्हणतात, काय नाव ते? अझर हा कुठं दुबईत फरार आहे आणि मेन सूत्रधार तो आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय बोलू? नाही, त्याच्यामध्ये नवीन एक नाव यायला लागले, अमरजित म्हणून काय, अरिजित म्हणून एक नाव. अर्जित हे दुबई कनेक्शन कुठे गेले? अर्जितचा हा
सर हे अर्जितचं असं आहे की मला जयेश कदमनी जसं सांगितलं तर हे तिकडं जी रॉबरी झाली 400 करोडची चोरल्या घाटात, त्या रॉबरी झाल्यानंतर काही दिवसांनी किशोर सावळाला समजल्यानंतर की ही अर्जितच्या सांगण्यावरून विराट गांधींनी ही गेम केली. तर त्याच्यानंतर किशोर सावळांनी या अर्जितला खोट्या ड्रग्सच्या गुन्ह्यामध्ये दुबईला फसवून टाकलंय. हे जयेश कदमनी स्वतः याचा खुलासा केलाय. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822475678. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.